नमस्कार. 3 by 3 मॅट्रिक्सचा इन्व्हर्स आपण फाइंड आउट करणार आहोत बाय एलिमेंटरी ऑपरेशन्स. सो फाइंड इन्व्हर्स ऑफ cos θ minus sin θ 0 sin θ cos θ 0 0 0 1. सो याला आपण काहीतरी देऊया असं दिस इज इक्वल टू बी. सो या बी ह्या मॅट्रिक्सचा आपल्याला बी इन्व्हर्स फाइंड आउट करायचा आहे. सो पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागेल, काय चेक करावं लागेल की हा मॅट्रिक्स नॉन सिंग्युलर आहे का, म्हणजे त्याचा डिटर्मिनंट नॉन झिरो आहे का ते चेक करावं लागेल. तो जर नॉन झिरो असेल तरच आपण इन्व्हर्स त्याचा फाइंड आउट करू शकतो, तरच एक्झिस्टन्स ऑफ इन्व्हर्स असतं हे आपल्याला माहिती आहे. सो डिटर्मिनंट ऑफ बी इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ cos θ minus sin θ 0 sin θ cos θ 0 0 0 1. So that implies cos θ into bracket cos θ into 1 means cos θ minus 0 into 0, so minus 0 minus minus plus sin θ into bracket sin θ into 1 minus 0 sin θ into 1 minus 0. आणि हा काय थर्ड आहे प्लस 0 into त्यामुळे प्लस लास्ट टर्म 0. So that implies cos into cos means cos square theta plus this sin into sin means sin square theta, but that is equal to 1 and 1 is not equal to 0. So determinant of B is non-zero. Determinant of B is non-zero. Therefore this is non-singular matrix आणि आपण याचा inverse find out करू शकतो. So we know that B into B inverse is equal to काय असतं, identity matrix. B is given काय cos theta minus sin theta 0 sin theta cos theta 0 and 0 0 1 into B inverse is equal to I. आणि 3 by 3 matrix घेणार आपण 1 0 0 0 1 0 0 0 1. आता हा मॅट्रिक्स आपल्याला आयडेंटिटी करायचा आहे, त्याप्रमाणे हा चेंज होईल आणि दॅट विल बी युअर इन्व्हर्स ऑफ दिस मॅट्रिक्स. तर आता हा आयडेंटिटी करण्यासाठी रो ऑपरेशन्स किंवा कॉलम ऑपरेशन्स अशी आपण करतो. आता जेव्हा ते न्यूमरल्स असतात म्हणजे रिअल नंबर्स असतात ते आपल्याला लगेच दिसतं की कुठल्या रोला कितीने मल्टिप्लाय केलं किंवा ते ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये ते कॅन्सल होईल किंवा तिथे 1 ॲडजस्ट होईल 0 होईल वगैरे ते आपल्याला दिसतं. इथे थोडं काय आहे की ट्रिग्नॉमेट्रीचे रेशो आहे, पण ट्रिग्नॉमेट्रीचे बरेच तुम्हाला फॉर्म्युले वगैरे माहिती आहे. जसं आपल्याला इथे cos स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर इज इक्वल टू 1 हा कुठे यूज करता येईल का, कारण आपल्याला आता इथे काय आहे की हा नंबर 1 करायचा हे नंबर 0 करायचा, या मॅट्रिक्सचं आयडेंटिटीमध्ये कन्वर्जन करायचं. तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर डायरेक्ट कॉलम मध्ये किंवा रो मध्ये ऍड केली तर साइन प्लस कॉस एवढंच होईल, त्यासाठी काही आयडेंटिटी नाही. किंवा मायनस साइन प्लस कॉस होईल, त्याच्यासाठी पण काही आयडेंटिटी नाही. त्यामुळे आता असंच ठेवलं आणि डायरेक्ट रो ऑपरेशन्स कॉलम ऑपरेशन्स करायला घेतली तर आपलं काही कॅन्सल होणार नाही किंवा 1 0 0 असे नंबर यायला हवेत, ते इथे तसं येणार नाही. त्यामुळे थोडंसं ही जी आयडेंटिटी आहे ती कुठे अप्लाय करता येईल का बघूया. ती अप्लाय करता यायला हवी असेल तर कॉस स्क्वेअर किंवा साइन स्क्वेअर ही टर्म तिथे पाहिजे, तर आपण ती आयडेंटिटी यूज करू शकतो. सो इथे बघितलं तर एकतर तुम्ही साईनने किंवा कॉसने कुठल्या तरी रोला मल्टिप्लाय केलं तर एखादा नंबर की एखाद्या प्लेसचा जो काही टर्म आहे ती कॉस स्क्वेअर किंवा साइन स्क्वेअर होऊ शकते आणि त्याने ते आपल्याला म्हणजे बरोबर होऊ शकतं. सो आपण जर ह्या टर्मला म्हणजे ह्या R2 ला सपोज कॉसने मल्टिप्लाय केलं, इथे साइन कॉस येईल बरोबर, पण नंतर ते ॲडिशन सबट्रॅक्शन मध्ये काय होतं बघूया. आणि इथे काय होईल, इथे कॉस स्क्वेअर येईल. सो फर्स्ट आपण एखाद्या रोला किंवा एखाद्या कॉलम वाईज करत असाल तर कॉलमला किंवा रो वाईज करत असाल तर एखाद्या रोला आपल्याला साइनने किंवा कॉसने मल्टिप्लाय करावं लागेल आणि मग नंतर दुसरी रो घेताना पण अगेन साइन आणि कॉसने मल्टिप्लाय करूनच ॲडिशन सबट्रॅक्शन द्यावी लागेल. म्हणजे कुठेतरी आपल्याला ही आयडेंटिटी यूज करून मग त्याचं 1 0 वगैरे असं कन्वर्जन करता येईल. त्यामुळे इथे असं डायरेक्ट R2 - R1 वगैरे नाही येणार आहे, पण तरी फर्स्ट स्टेप म्हणून आपण इथे घेणार आहोत. इथे कॉस स्क्वेअर जर आणायचं असेल तर इथे नाही येणार, पण ठीक आहे ते होईल ॲडजस्ट काहीतरी कुठेतरी एका ठिकाणी आपण आणूया. इथे कॉस स्क्वेअर आणायचा असेल तर इथे पण काय करावं लागेल, सॉरी इथे कॉस स्क्वेअर आणायचं असेल तर इथे कॉसने मल्टिप्लाय करायला लागेल. इथे साइन कॉस येईल, हा 0 येईल, त्यामुळे काही फरक पडत नाहीये. आता इथे 1 0 0 अगदी त्याच ऑर्डरने होतील असं नाही, कारण इथे ट्रिग्नॉमेट्रीचे रेशो आलेत आणि जिथे आपल्याला शक्य आहे तिथे आपल्याला त्याच्या आयडेंटिटीज यूज करण्यासाठी काही मल्टिप्लिकेशन करावं लागेल का,
अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम थोडा आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. रिअल नंबर्स असतात तेव्हा तुम्हाला रूल माहिती आहे, मेथड माहिती आहे, त्याच याने जायचं कायम म्हणजे नक्की तुम्हाला इनव्हर्स त्याचा काढता येईल. इथे थोडंसं आपल्याला विचार वेगळा करावा लागतोय. तर आपण R2 ला कॉसने मल्टिप्लाय करून घेऊ. सो कॉस थीटा इंटू R2. तर कॉस थीटा इंटू R2 म्हणजे R1 आणि R3 तसेच राहणार आहे. सो दॅट इम्प्लाइज कॉस थीटा मायनस साइन थीटा. थोडा वेगळा विचार आपल्याला इथे करायला लागतो. 0 0 1 बी इनवर्स इज इक्वल टू इथे पण 1 0 0 0 0 1 आणि इथे मात्र कॉस थीटाने मल्टिप्लाय करते. सो 0 कॉस थीटा आणि इथे 0. सो आणि इथे काय होणार आहे साइन कॉस साइन थीटा कॉस थीटा कॉस स्क्वेअर थीटा आणि 0. कारण आपण cos थीटा ने R2 ला मल्टिप्लाय केले. आता इथे बघितलं तर इथे cos स्क्वेअर थीटा आहे आणि आपल्याला फॉर्म्युला काय माहिती cos स्क्वेअर प्लस sin स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. सो आपल्याला ही R2 आहे इथे 1 करता येऊ शकतं. R2 ला हा नंबर 1 म्हटलं तसं आता हे ट्रिग्नॉमेट्री आहे त्यामुळे अगदी त्याच ऑर्डरने 1 0 0 होतील असं नाही. थोडंसं आपल्याला कुठेतरी ऍडजस्ट करून आधी 1 किंवा 0 तर करून केलं गेलं त्याच वेळेला बाकीचे सुद्धा कदाचित आपोआप होतील. मग 0 0 1 ही थर्ड रो तर आहेच आणि 0 0 1 हा थर्ड कॉलम पण इथे ऍडजस्ट झालेलाच आहे ऑलरेडी. फक्त हा नंबर 1 करायचा आहे, हा नंबर 0 करायचा आहे आणि हा नंबर 1. सो आणि हा नंबर 0. तर त्यासाठी आता इथे बघितलं तर cos स्क्वेअर प्लस sin स्क्वेअर असेल तर होणार आहे का आपलं. पण प्लस sin स्क्वेअर हवं म्हणजे R1 ला मायनस sin ने मल्टिप्लाय करायला हवं आधी आणि मग R2 मध्ये त्याला R2 मधून मायनस करायला हवं म्हणजे मायनस मायनस साइन कॅन्सल होईल. सो नेक्स्ट ऑपरेशन काय करायला लागेल आपल्याला या R1 ला एकदम sin थीटा ने मल्टिप्लाय करायला लागेल म्हणजे sin स्क्वेअर होईल इथे आणि हे मायनस साइन आपल्याला इथे प्लस लागतं. सो मायनस sin थीटा R1 हे मल्टिप्लिकेशन लागेल आणि मग ते R2 मध्ये ऍड करणार म्हणजे आपण cos स्क्वेअर प्लस sin स्क्वेअर होईल. सो नेक्स्ट स्टेप आपण करणार R2 मायनस sin थीटा R1. थोडीशी इथे म्हटलं तसं वेगळी ऍडजस्टमेंट करावी लागते. आता R2 फक्त चेंज होणार कारण R2 मध्ये आपण चेंजेस करतोय R2 मायनस. सो R1 आणि R3 तसेच करायचे cos थीटा मायनस sin थीटा 0 0 0 1 b इनवर्स इज इक्वल टू 1 0 0 0 0 1. आता आपण R2 चेंज करणार. R2 काय करणार आहोत इथे sin cos आहे आणि इथे काय होणार आहे मायनस sin थीटा ने मल्टिप्लाय करणार ना. सो मायनस sin cos म्हणजे त्याच वेळेला तिथला 0 पण होऊन जाणार आहे. सो आपण ह्या टाइपचं एक्झाम्पल आहे त्यामुळे इथे लिहूया डायरेक्ट आपण फायनल कॅल्क्युलेशन करून द्यायला नको. काय येतंय ते लिहूया. R2 मीन्स sin cos. सो इथे आहे sin cos sin थीटा cos थीटा आणि काय होणार आहे मायनस साइन R1 म्हणजे ह्याला साइन ने मल्टिप्लाय करायचं आणि मायनस. सो मायनस साइन थीटा cos थीटा म्हणजे ते दोन्ही निघून जाईल. म्हणजे साइन थीटा cos थीटा मायनस साइन थीटा cos थीटा तो 0 इथेच होऊन जाणार. सेकंड नंबर cos स्क्वेअर थीटा मायनस मायनस प्लस आणि साइन इंटू साइन मीन्स साइन स्क्वेअर थीटा. सो cos स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा असं होणार. आले लक्षात काय केलं ते R2 मायनस करतोय ना. सो मायनस मायनस प्लस होणार आधी आणि sin ने R1 ला मल्टिप्लाय करायचं. sin 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 स्क्वेअर थीटा. सो इथे cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा आणि इथे काही चेंजेस होणार नाही कारण हा 0 आहे आणि हा पण 0 आहे त्यामुळे ते बरं झालं का 0 राहणार. जसं इथे चेंज केले तसं इकडे करायला लागेल. R2 मायनस मीन्स 0 इथे 0 मायनस काय करायचंय sin इंटू R1. सो sin 1 ला sin ने मल्टिप्लाय करायचे आणि मायनस करायचे. सो 0 मायनस sin थीटा सो मायनस sin थीटा असं आहे. देन cos थीटा मायनस 0 त्यामुळे इथे येणार cos थीटा and 0 मायनस 0 त्यामुळे 0. कारण आपल्याला हा पण चेंज होत असतो ना तिकडे पण दुर्लक्ष नाही करायचं. हा आपला मेन असणार आहे कारण b इनवर्स येणार आहे शेवटी. आता इथे काय काय चेंजेस झाले ते बघूया आपण. दॅट इम्प्लाइज फर्स्ट रो ॲज इट इज cos थीटा मायनस sin थीटा 0. सेकंड रो झाली a मायनस a मीन्स 0 झाली ही झाली 1 आणि हे 0 कारण आपण इथे आयडेंटिटी यूज केली. इथे 0 0 1
P इनवर्स इज इक्वल टू इथे झालं 1 0 0 मायनस साइन थिटा कॉस थिटा 0 आणि 0 0 1 ऑलमोस्ट आपलं होत आलंय कारण आता 0 0 1 0 0 0 1 झालंय. आता काय काय राहिलंय इथला 1 करायचं राहिलंय आणि इथला 0 करायचं राहिलंय. म्हणून म्हटलं की आयडेंटिटी जर लक्षात असतील तर आपल्याला त्या पटकन यूज करता येतात. आता आपल्याला R1 चेंज करायचे. R1 चेंज करायचे त्यासाठी इथे झिरोच आहे त्यामुळे तो काही प्रश्न येणार नाही कारण cos थिटा राहिलं इतकं तर cos थिटाला आपण बाहेर घेऊ शकतो म्हणजे 1 cos थिटा मल्टिप्लाय केलं आणि ते सिंपल होईल ते होऊन जाईल. पण इथे झिरो झालं तर जास्त बरं होईल कारण हा cos थिटा कधीही आपल्याला 1 cos थिटा करून त्याला बाहेर आणता येईल. पण इथे झिरो व्हायला हवं कारण आत्ता आणता येणार नाही कारण आत्ता आणलं की इथे sin थिटा अपॉन cos थिटा होईल आणि मग ते कॉम्प्लिकेटेड होईल. त्यामुळे हा नंबर आधी आपल्याला 0 करायचा. हा नंबर 0 करण्यासाठी किंवा हा नंबर 0 करायला आपल्याला थोडासा आता R2 चा यूज करावा लागणार आहे. सो आता आपण काय करणार आहोत आपल्याला मायनस साइन थिटा दिसतंय ना प्लस साइन थिटा आलं तरी इथे चालेल. सो आपल्याला R2 ला साइन थिटाने मल्टिप्लाय करायला लागेल. साइन थिटा R2 झालं की इथे साइन थिटा येईल. इथे साइन थिटा आलं की मायनस साइन थिटा प्लस साइन थिटा जाईल पण त्यासाठी R1 इथे ऍड करावं लागेल. सो R1 प्लस साइन थिटा R2 केलं की इथला काय होणार आहे चेंज होणार आहे आणि इथे 0 होईल. आणि इथे काय येते ते बघूया कारण इथे 0च असल्यामुळे काही डिस्टर्ब होणार नाही नुसतंच कॉस्ट आहे. साइनने मल्टिप्लाय करायचं कशाने मल्टिप्लाय करायचं 0 लाच मल्टिप्लाय करायचं त्यामुळे ते 0च राहणार. सो दॅट इम्प्लाइज आता याच्यात हे ऑपरेशन करून काय चेंजेस होतात ते पण बघूया. R1 फक्त चेंज होणार आहे बाकीच्या तशाच राहणार. सो R2 minus sin theta cos theta 0 0 0 1 here 0 0 1 0 1 0. आता फक्त काय चेंज होणार आहे R1 मध्ये काय करतोय sin into R2 करतोय. सो cos theta plus 0 त्यामुळे इथे राहणार cos theta मायनस साइन थिटा प्लस 1 into sin theta म्हणजे sin theta मायनस sin theta plus sin theta is equal to 0. So here 0 0 plus 0 त्यामुळे 0. आता इथे R1 plus sin R2 करतोय ना सो R1 means 1 plus sin R2 म्हणजे sin into sin म्हणजे मायनस आहे म्हणजे 1 minus sin square theta 1 minus sin square काय लक्षात आलं कारण R2 ला sin ने मल्टिप्लाय करायचं सो sin स्क्वेअर होईल पण मायनस sin आहे सो मायनस sin स्क्वेअर होईल आणि 1 मायनस sin स्क्वेअर theta ते आहे. देन 0 मायनस काय असणार आहे sin ने मल्टिप्लाय करायचं सो मायनस sin थीटा cos थीटा. सो इथे जरा कमी आहे 0 मायनस काय होईल sin थीटा cos थीटा cos थीटा आणि हे काय आहे 0 मायनस 0 त्यामुळे 0. मग आता काय काय आता कुठल्या आयडेंटिटीज आपल्याला यूज करता येतील ते आता इथे आपण बघणार आहोत. आता आपल्याला काही आयडेंटिटीज यूज करता आता हा आपला ऑलमोस्ट आलाय फक्त cos थीटा आलाय तिथे 1 पाहिजे ते सिंपल आहे करायला ते पुढच्या स्टेपला करू. आधी हे असंच लिहूया cos थीटा 0 0 0 1 0 0 0 1 b इनवर्स इज इक्वल याच्यासाठी आयडेंटिटी वापरूया 1 sin स्क्वेअर थीटा मीन्स cos स्क्वेअर थीटा हे तसंच राहू दे 0 मायनस sin थीटा cos थीटा आले ना हे सो मायनस sin थीटा cos थीटा हे असं ॲज इट इज तसंच राहू दे हे 0 त्याच्यानंतर हे मायनस sin थीटा cos थीटा 0 0 0 1. आता हा आपल्याला आयडेंटिटी करायचा असतो मॅट्रिक्स सो ऑलमोस्ट आयडेंटिटी आलाय फक्त cos थीटा इथे त्याला आपल्याला 1 cos थीटा असं करता येतं. हे मागच्या एका व्हिडिओत सांगितलंय की मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन किंवा अशा टाईपचं आपण एखादा कॉमन काढतो किंवा मल्टिप्लाय करतो हे एखाद्या रोला किंवा एखाद्या कॉलमला चालू शकतं व्हेन रो ऑपरेशन्स आणि कॉलम ऑपरेशन्स ते चालू असतील तेव्हा हे असं केलं तरी चालतं. का चालतं त्याचं पण आपण रिझन घेतलेलं आहे मागे. आपण 1 cos थीटा ने मल्टिप्लाय करणार कशाला तर R1
बिकॉज इथला तो 1 होऊन जाईल आणि हे 0 0च आहे त्यामुळे कशाने मल्टिप्लाय केलं तरी ते डिस्टर्ब होणार नाही त्यामुळे नेक्स्ट स्टेप आपण ती करायची आहे. इथे बघा इथे चुकून झालंय मायनस मायनस नाही येते 0 प्लस आहे ना हियर 0 प्लस आहे R1 आपण काय केले ऑपरेशन R1 प्लस साइन R2 आहे ना सो R1 मीन्स काय 0 आहे प्लस साइन कॉस सो 0 प्लस साइन कॉस सो प्लस साइन कॉस एवढं इथे चेक करा म्हटलं तसं एखादा मायनस प्लस साइन इथे माझ्याकडून पण अनावधानाने उलट सुलट होऊ शकतं त्यामुळे एखादं एक्झाम्पल दिलं की तुम्ही इथे नीट सॉल्व करा आणि कुठे तर चुकलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की लिहा. सो इथे आता आपलं काय आलं तर R1 प्लस साइन R2 ना सो 0 प्लस साइन कॉस चुकून 0 मायनस झालं होतं पण प्लस साइन असणार आहे साइन कॉस. आता आपण काय करणार आहोत 1 cos θ into R1 so 1 cos θ into R1 ते केल्यावर काय होणार आहे याने 1 cos याने मल्टिप्लाय केले की इथे होणार 1 0 ला 0 0 त्याच्यानंतर 0 1 0 0 0 1 b इनवर्स इज इक्वल 1 cos θ R1 ला जायचं त्यामुळे cos स्क्वेअर cos म्हणजे एक cos कॅन्सल झालं आणि इथे इथे cos θ 1 cos ते R1 ला जाणार आहे सो इथला sin cos आणि इथला 1 cos सो 1 cos into sin cos त्यापैकी एक cos कॅन्सल होईल आणि नुसतं sin राहील सो sin θ त्याच्यानंतर 0 ला मल्टिप्लाय केलं तरी काही फरक पडत नाही मायनस sin θ cos θ 0 0 0 1 आणि आता बघितलं तर लेफ्ट साइडला हा जो मॅट्रिक्स आहे तो आयडेंटिटी मॅट्रिक्स झालेला आहे सो दॅट इम्प्लाइज आयडेंटिटी इनटू b इनवर्स मीन्स ओनली b इनवर्स इज इक्वल टू काय मिळालं cos θ sin θ 0 minus sin theta cos theta 0 0 0 1 and this is inverse of given matrix त्यामुळे हा त्या दिलेल्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स आलेला आहे. इथे ट्रिग्नॉमेट्री असल्यामुळे आणि ट्रिग्नॉमेट्रीची काही फॉर्म्युले वगैरे आपल्याला यूज करावे लागले त्यासाठी थोडीशी ॲडजस्टमेंट वेगळी होती. न्यूमरल सलेमचे रिअल नंबर्स असले की आपल्याला माहितीच आहे रूल. सो अशा पद्धतीने तुम्ही 3x3 किंवा 2x2 मॅट्रिसेसचे इलिमेंटरी ऑपरेशन्सने इन्व्हर्स फाइंड आउट करू शकता. जेवढी जास्त एक्झाम्पल सॉल्व कराल तेवढा अर्थातच कॉन्फिडन्स वाढतो आणि पटापट तुम्हाला तो इन्व्हर्स फाइंड आउट करता येतो. सो तुम्ही जास्तीत जास्त एक्झाम्पल सॉल्व करा आणि एखादं एक्झाम्पल नसेल तुम्हाला सॉल्व झालं तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा म्हणजे मी तुम्हाला ते सॉल्व करून देईन इन्व्हर्सचं. सो भरपूर एक्झाम्पल सॉल्व करा आणि तुम्हाला जमतायत ना सॉल्व करायला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जेवढे जास्त सबस्क्रायबर वाढतील तेवढा माझा काम करण्याचा उत्साह पण वाढेल. सो सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळींमध्ये जरूर शेअर करा. धन्यवाद.